राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या. पार्थ पवार पटेलांनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलीनीकरण, एनडीए पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळातील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत बरळल्या. कंगनाकडून जेनझींचा जनरेशन गटर उल्लेख. कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. पंतप्रधान मोदींना कॅमेराचा नाही तर हृदयाचा अँगल बदलण्याची गरज. एवढंच नव्हे तर मोदींनी त्यांचा सल्लागारही बदलावा. प्रियंका गांधी यांचा मोदींवर निशाणा. शरद पवार यांचं पंतप्रधान मोदींना बारामतीमध्ये येण्याचं आमंत्रण. बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं आमंत्रण. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची मोठी अटक. भाजप पदाधिकारी संजय गरुड अटकेत. सोलापूरच्या नातेपुतेमधून नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात. खोपोलीच्या झेनिथ धबधबा इथं पर्यटक अडकले. 10 ते 12 पर्यटक अडकल्याची माहिती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बचाव कार्यात अडथळे. उजनी धरण 100% भरलं. शेतकऱ्यांच्या हस्ते जलपूजन. पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार. नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा. नरेंद्रनगर, श्रीनगर भागातील घरांमध्ये पाणी. शाळेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी अन्नत्याग आंदोलन. निर्णय होऊनही महादेवीला पाठवण्यास विलंब का? राजू शेट्टींचा प्रशासनाला सवाल.